हाय, कसे आहेत सगळे? आज मॉर्निंगचा नाश्ता मस्त अशा पोह्याने झाला आणि मग मी माझ्या कामाला लागली. दिवाळीची साफसफाई करायची होती त्याच्याचसाठी, कारण एका दिवसात तर ती होणार नव्हती. मग विचार केला रोज थोडी थोडी करावं आणि करताना लक्षात आलं की हेअर वॉश पण करायचं आहे. मग अगोदर ऑइलिंग करून घेतलं. जाळ्या वगैरे काढून झाल्यानंतर बेडरूममधली साफसफाई करायला घेतली. खरंच कोणाला विश्वास बसणार नाही, एवढ्या छोट्या छोट्या दिसणाऱ्या ड्रॉवरमध्ये एवढं सगळं सामान भरलेलं होतं आणि त्याच्यातलं अर्ध सामान तर माझ्या देवाचंच होतं. जास्त करून तर त्याची मेडिसिन. सगळ्या औषधांवरची एक्सपायरी डेट चेक केली आणि मग ठेवत गेली. जे नाही कामाचं होतं ते फेकून दिलं. आणि टस्की मला एवढी परेशान करत होती ना, काहीच करून देत नव्हती. माझं काम चाललेलं आणि तिला नुसता खेळ ठेवत होता. फारहून जास्त टाईम ते हे आवरण्यामध्येच गेलं आणि अजून निम्म्याहून अर्धं काम तसंच पेंडिंग होतं. आणि किचनचं जर म्हणाल तर सगळंच बाकी होतं. माझ्या देवाची पण खूप मदत झाली मला, तो पण मला हेल्प करत होता. नंतर मग किचनमध्ये आले आणि रॅक वगैरे सगळे पुसून घेतले. लहान कंटेनर खूप असल्यामुळे थोडासा वेळ गेला, पण मला ते खूप आवडतात कारण ते मांडणीमध्ये मांडल्यानंतर खूप छान दिसतात. आणि आज मला अंघोळीसाठी 4:45 वाजलेले आणि खरोखर खूप थकवा जाणवत होता, पण अचानक सुट्टीसुद्धा घेऊ शकत नव्हती. मग मी माझं पटकन आवरलं आणि मग जॉबला जायला निघाले. आज जेवणाला इव्हिनिंगला मला सुट्टी होती, पण दुपारचं जेवण एवढं लेट झाल्यामुळे संध्याकाळी काही जेवण गेलं नाही. आणि देवानी आईस्क्रीम आणि मग मी एक सोडा पियाले आणि त्याच्यामध्ये सुद्धा तो मला पिताही आला नाही. अर्ध्याहून जास्त सोडा मी खालीच सांडून दिला. थँक्यू फॉर वॉचिंग.